नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMN नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, एक नवीन अपडेट आहे पहा CHO संदर्भामधली. तर पहा CHOचं जे आहे कोर्टामध्ये केस गेलेला आहे. त्यानंतर कोर्टाने स्टे ऑर्डर दिला होता 7 दिवसाचा. त्यानंतर 7 दिवसाचा स्टे दिल्यानंतर महाराष्ट्र शासनाने कोर्टाला उत्तर दिलेलं आहे. उत्तरमध्ये महाराष्ट्र शासनाने BHMSला जे आहे सेंट्रलच्या गाईडलाईन्सनुसार घेता येणार नाही असं सांगितलेलं आहे. आता पहा या ठिकाणी नवीन अपडेट आलेला आहे. तर नवीन अपडेट काय आहे तर ते पाहून घेऊया. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, चॅनल सबस्क्राईब करायला पण विसरू नका. असे अपडेट जे आहेत तर डेली आपण आपल्या व्हिडिओच्या मार्फत आपण यूट्यूबला अपलोड करत असतो. त्यानंतर आपण जे आहेत इन्स्टा पेजवर पण जे काय आहे प्रत्येक पोस्ट जे आलेली आहे, प्रत्येक व्हिडिओ हा आपण बनवू शकत नसल्यामुळं काही आपण इन्स्टा पेजवर वगैरे टाकत असतो. तर तुम्हाला जर फॉलो पाहिजे असतील माहिती वगैरे तर तुम्ही इन्स्टावर पण फॉलो करू शकता. सर्व पेजेसची लिंक वगैरे ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यात मार्फत जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. तर पहा आजच्या लोकमत न्यूजपेपरची ही बातमी आहे. त्यानंतर हे जे आहे कोर्टामध्ये गेलेला केस, हे जे BHMS डॉक्टरांनी टाकलेलं आहे, तर त्यांचा मी जे आहे पेज पण चेक केलेलं आहे. त्या पेजवर पण त्यांनी हे पोस्ट टाकलेली आहे की एक्सटेंड झालेला आहे म्हणून. ठीक आहे. तर पहा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, आरोग्य अधिकारी भरती स्थगितीला आणखी मुदतवाढ झालेली आहे. तर या ठिकाणी भरतीला परत एक्सटेन्शन भेटलेलं आहे. तर पहा या ठिकाणी परत वाढ झालेली आहे. तर काय सांगितलेलं आहे, नागपूर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने होमिओपॅथिक डॉक्टरांना समुदाय आरोग्य अधिकारी पदाकरिता पात्र ठरवण्याची मागणी मंजूर केली आहे. ठीक आहे. या ठिकाणी काय सांगितलं आहे, विभागाने होमिओपॅथिक डॉक्टरांना केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण विभागाने होमिओपॅथिक डॉक्टरांना समुदाय आरोग्य अधिकारी पदाकरिता पात्र ठरवण्याची मागणी मंजूर केलेली आहे. तर या ठिकाणी मंजूर केली असं या ठिकाणी केंद्र आरोग्य कुटुंब कल्याण सांगितलेलं आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने शुक्रवारी राज्यातील 1974 समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या भरतीवरील अंतरिम स्थगितीचा मुदत 19 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. हे जे आहे आता 19 डिसेंबरपर्यंत गेलेले, फक्त 7 दिवसाचा स्टे होता, पण स्टे आता एक्सटेंड होऊन 19ला गेलेला आहे. आज 13 तारीख आहे, आणखीन 5-6 दिवसापर्यंत हा स्टे असणार आहे. जास्त काही लांबचा स्टे नाही आहे, फक्त 19 डिसेंबरपर्यंत आहे. तसेच केंद्रीय आरोग्य विभाग व इतर प्रतिवादींना यावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य विभाग व इतर महाराष्ट्र शासन असेल त्यांना पण काय सांगितलं आहे पहा या ठिकाणी, या प्रकरणावर न्यायमूर्ती अनिल किलोर व रजनीश व्यास यांच्या समक्ष सुनावणी झाली. आरोग्य अधिकाऱ्याची 1974 रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी 4 डिसेंबर रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. होमिओपॅथिक डॉक्टरांना त्यातून वगळण्यात आलेले आहे. एवढीच माहिती आहे पहा या ठिकाणी. 13 डिसेंबर हे न्यूजपेपरवर आहे, हे आलेली आहे. यामधली ऑफिशियल जर जे पेज वगैरे काही आलं तर आपण ते पण पाहून घेऊ. सध्या आपल्याला एवढी माहिती भेटली आहे, तर ती माहिती खूप महत्त्वाची आहे. तर या ठिकाणी 19 डिसेंबरपर्यंत काय होतं ते पण आपल्याला पाहायचं. 19 डिसेंबरपर्यंत या BHMSला ॲड केलं तर ही भरती लवकरच चालू होईल. पहा सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे महाराष्ट्र शासन जे आहे भरती लवकर काढत नाही. ठीक आहे, भरती लवकर येत नाही, आणि त्यामध्ये जर भरती स्टे वगैरे झाली तर आणखीन एक्सटेंड होतं. BHMSला पटकन यांनी ॲड करायला पाहिजे, आणि BHMS ॲड झाल्यानंतर लगेच भरती जी आहे कंटिन्यू व्हायला पाहिजे. परत हे जर कोर्ट केस वगैरे जर एक्सटेंड होत गेले तर ही भरती आणखीन पुढे जाते. त्यामुळे जेवढ्या लवकरात लवकर सॉल्व्ह होईल आणि हे एक्सटेंड भरती जे आहे मिटून भरती चालू होणं गरजेचं आहे. तर पहा पुढे पण काही अपडेट वगैरे आले तर नक्कीच आपण आपल्या चॅनलद्वारे सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, याचे नवीन अपडेट जे काही असेल ते आपण लगेच इन्स्टावर अपलोड करत राहतो. भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.